लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी. तथागत गौतम बुद्ध, जगतवंदनीय जगद्गुरु संत तुकोबाराय, ज्या एका माऊलीनं खऱ्या अर्थानं जन्म घेऊन अख्ख्या स्त्रियांचं कल्याण केलं, त्यांचा फोटो आज तुम्ही लावला. मला प्रचंड अभिमान झाला. कुठल्या तरी स्टेजवर देवी देवतांच्या फोटोच्या आधी सुद्धा एखाद्या देवीचा फोटो ठेवावा, ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. एका मला कॉलेजला असताना मित्रानं विचारलं, त्याला मी 4च ओळीत सांगितलं शिवाजी महाराज म्हणजे कोण. मी त्याला म्हटलो 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिम इंग्रज फ्रेंचांसारख्या अत्याचार्यांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या कूटशस्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा. सांगतोय बाळ्या मी शिकतोय शाळा, बाळ्या हा भलताच करतोय चाळा. शाळा सोडून सिनेमा पाहून, शाळा सोडून सिनेमा पाहून लागतोय डोलायला, अहो लागतोय डोलायला. मायबाप कळले त्याले वेद कळले, ज्याले कळला बाप त्याले कळला इठोबा, आणि ज्याले कळली आई त्याले कळली रखुमाई. कवितेचं शीर्षक आहे मायबाप. कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. मला विचारलं त्या मित्रांनो तुम्हाला काय दिसते, मी त्याला उत्तर दिलं, कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. नव नाटकी जगास न जाणो काय काय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते. रानात काळजाच्या जगणे असे जिरावे, रानात काळजाच्या जगणे असे जिरावे, रानात काळजाच्या जगणे असे जिरावे. दुःखातही बियांना असरेच कोंब यावे. सामान्य माणूस किती वेदना सहन करू शकतो? फक्त 47 डिलिव्हरी इतक्या वेदना सहन करू शकतो. पण ज्या वेळेस एक स्त्री एका बाळाला जन्म देत असते, तिला होणाऱ्या वेदना ह्या 57 डिलिव्हरी इतक्या असतात. म्हणजे सामान्य सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन एका बाळाला जन्म देणारी स्त्री असते. तुम्ही चिता बघितली आहे का सगळ्यांनी? अख्खा माणूस जळतो चितेवर, काही जळत नाही. माणसाची हाडं, माणसाच्या अस्थी, आणि सायन्स सांगतं माणसांच्या हाडांची निर्मिती कशी होते. आईच्या गर्भात बाळ असताना आईच्या दुधापासून बाळाच्या हाडांची निर्मिती होत असते. म्हणजे ती चिता सुद्धा म्हणत असेल की छोटी मोठी प्रत्येक गोष्ट जाणण्याची ताकद माझ्यात आहे, पण आईचं दूध जाणण्याची ताकद अजूनपर्यंत माझ्यात आली नाही. हे स्त्रीचं श्रेष्ठत्व असतं. सूर्यचंद्र तारे यांच्यावरती कविता करण्याचा काळ निघून गेलाय. कवी अनंत राऊत यांचं प्रतिपादन. कुणाला डोळे झाकता सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा अशा अनेक कविता सादर करत कवी अनंत राऊत यांनी प्रबोधन केलंय. कवी अनंत राऊत यांनी कोणकोणत्या कविता सादर केल्या, संपूर्ण व्हिडिओ पहा फक्त लोकवाणी न्यूज नेटवर्क वरती. कविता ही लिहिण्यापेक्षा माणसाच्या काळजापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. एखादी रचना ही काळजापर्यंत त्याच वेळी पोहोचते ज्यावेळी त्यामध्ये अंतर्भाव ओतलेला असतो. सूर्यचंद्र तारे यांच्यावरती कविता करण्याचा काळ निघून गेलाय. आता जगाला भावणाऱ्या व वेदनेपर्यंत पोहोचवणाऱ्या कविता माणसाच्या हृदयात स्थान पक्क करतात आणि वेदनेतून मांडलेल्या कविता या जगण्याला बळ देतात, असं प्रतिपादन प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांनी महात्मा विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज उमदी या ठिकाणी बोलताना व्यक्त केलाय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन महादेवाप्पांना होर्तीकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, सचिव SK होर्तीकर उपस्थित होते. अनंत राऊत पुढे म्हणाले, कविता अशी सुचत नाही, त्याला अंतर्मनाचा भाव जाणावा लागतो. कवी कवितेतून जगाला काळीज वाटत फिरतो, पण तो आतून किती फाटतो हे कोणालाही कळत नाही. इतक्या वर्षात स्त्री आम्हाला समजली नाही. पुरुषांपेक्षा जास्त वेदना सहन करण्याची ताकद स्त्रीमध्ये आहे. रोज मुलांच्या सुखासाठी काबाड कष्ट करणाऱ्या आई वडिलांचा विसर मुलांना होत चाललाय. कवितेमधून स्त्री आणि पुरुषाची समानता साधता आली व त्यातील वेदना माणसांच्या हृदयापर्यंत पोहोचवता आल्या.
तर कविता सार्थकी झाली असं म्हणायला हरकत नाही. वेदनेतून मांडलेली कविता जगण्याला बळ देते असं राऊत यांनी आपल्या भाषणात सांगितलंय. यावेळी संचालक आमगोंडा पाटील, BL लोणी, मलकारी ऐवळे, MS पाटील, सातपुते आरडी, मोहम्मद कलाल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका सविता चव्हाण व RS पाटील यांनी केलाय. तर आभार प्राध्यापक CS धायगुडे यांनी मांडले. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य CS जमादार यांनी केलाय. हा जो कार्यक्रम आहे ना आपला मित्रांनो, हा कार्यक्रम खूप सुंदर आहे. सर आता काही कोणाला मारू नका. हसतील त्याचे दात दिसतील. त्यामुळे आता सगळ्यांचं हे मी दिसतोय ना तुम्हाला सगळ्यांना, हे किती आहेत? या कार्यक्रमामध्ये 5वीच्या पुढचे सगळे विद्यार्थी आहेत, 8वीच्या पुढचे आहेत, 10वीच्या पुढचे आहेत, कॉलेजचे आहेत, तुमचे काही आई वडील सुद्धा आलेले आहेत, शिक्षक लोक आहेत, त्यांचे सुद्धा मार्गदर्शक आहेत, उतार वयात असलेले लोक आहेत, काही वृद्ध लोक सुद्धा आहेत. म्हणजे काय, आपल्या या कार्यक्रमासाठी सरसकट सगळीच लोक आहेत, महिला वर्ग आहे. आलं का लक्षात तुमच्या मित्र? त्यामुळे तुम्ही माझ्या कार्यक्रमात शांत बसणार ना? अख्ख्या जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, जगतवंदनीय जगद्गुरु संत तुकोबाराय, ज्या एका माऊलीनं खऱ्या अर्थानं जन्म घेऊन अख्ख्या स्त्रियांचं कल्याण केलं, त्यांचा फोटो आज तुम्ही लावला, मला प्रचंड अभिमान झाला. कुठल्या तरी स्टेजवर देवी देवतांच्या फोटोच्या आधी सुद्धा एखाद्या देवीचा फोटो ठेवावा, ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले. मी ज्या भागात आलो, जवळजवळ 800 किलोमीटरचा प्रवास करून मी इथं आलेलो आहे. आमच्या भागातले वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, ज्यांनी लिहून ठेवलं, मंदिर में भी है खुदा मस्जिद में भी राम है, मंदिर में भी है खुदा मस्जिद में भी राम है, दोनों नहीं है पत्थरों में सिर्फ उनका नाम है. हे सांगत समाजात समानता प्रस्थापित करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि आमच्याच भागातले वंदनीय कर्मयोगी गाडगे बाबा, तुम्ही नाव ऐकलं ना सगळ्यांनी, आयुष्यभर ज्यांनी लोकांनी केलेली घाण साफ केली आणि संध्याकाळी कीर्तनातनं लोकांची डोकी झाडली, ते दगडांचे टाळ करून लोकांच्या डोक्यात जाळ करणारे एकमेव संत म्हणजे गाडगे बाबा. मला या भूतलावर जन्माला घालणारे माझे मायबाप, त्या सीमेवर आपल्या रक्षणासाठी उभे असलेले सगळे सैनिक, आपल्यासाठी आपलं रक्षण करण्यासाठी समाजात वावरत असणारे सगळे पोलीस, आपल्या स्टेजवर आता एक PSI साहेब येऊन गेले, बरोबर आहे का? असे अनेक लोक या समाजामध्ये आपल्यासाठी झटत असतात. ते सगळे हुतात्मे, सगळे समाज सुधारक, सगळे संत, या सगळ्यांना सर्वप्रथम मी वंदन करतो. राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर कुणाकुणाला माहिती आहे? हातवर करायचा. ज्याला कुणाला माहित, हा सगळ्यांचा हातवर आहे ना, हा हात खाली करा. आता सगळ्यांना माहित आहे, रस्त्यानं चालताना एखादा पिवळा धातूचा तुकडा दिसला तर त्याचा आपण सोनं म्हणून स्वीकार करतो का? कधीच करत नाही. त्याला आपण अग्नीच्या स्वाधीन करतो. जे वितळून जाईल ते फेकून देतो, जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार करतो. मग आमच्या तत्वांबद्दल आम्ही एवढे गाफील का? आमच्या तत्वांना सुद्धा आम्ही विचारांच्या अग्नीत झोकून दिलं पाहिजे. वितळून जाईल ते फेकून दिलं पाहिजे, उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार केला पाहिजे. हे सांगणारे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपली राज्यघटना, आपलं संविधान लिहिलं. आणि आज चंद्र सूर्य या काळ्या मातीला ज्यांचा सार्थ अभिमान वाटत राहील ते छत्रपती शिवराय. कसं जगावं हे शिकवणारे छत्रपती आणि कसं मरावं हे शिकवणारे संभाजीराजे भोसले, या सगळ्यांना सर्वप्रथम मी वंदन करतो. सन्माननीय विचारपीठ, यावर उपस्थित असलेले सगळे सन्माननीय आणि प्रत्येक बोलणाऱ्याचा आत्मा मानले जाणारे आणि ही ज्ञानगंगा समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे तुम्ही सगळे भगीरथ रूपी शिवभक्त श्रोतेगण, उद्याच्या येणाऱ्या भारताचे आधारस्तंभ म्हणजे तुम्ही सगळे आहात. तुम्हाला सुद्धा मी एकदा नमन करतो. आपल्या या कार्यक्रमासाठी तरुणांनी सुद्धा हजेरी लावलेली आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. आपल्या कार्यक्रमाला बरीच लोक इथं आहेत. मला प्रचंड आनंद
आनंद झालेला आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांवर. मला बरेच जण विचारतात की तुम्ही कुठल्याच कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या नावाशिवाय करत नाही. तुम्हीच काय, महाराष्ट्रातच काय, कर्नाटकामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांच्या नावाशिवाय कोणी सुरुवात करत नाही. शिवाजी महाराज म्हणजे कोण? एका मला कॉलेजला असताना मित्रानं विचारलं, त्याला मी 4च ओळीत सांगितलं शिवाजी महाराज म्हणजे कोण. मी त्याला म्हटलो 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिम इंग्रज फ्रेंचांसारख्या अत्याचार्यांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या कूटशस्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा. सर्वधर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा. कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा. अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. झोपलेल्या शंड जनतेला झणझणीत चपराक म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रातला माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा, या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा, या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. या जगातल्या सगळ्या धर्मांचा एकत्रित सार म्हणजे शिवबा. आणि दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा. किमयागार म्हणजे शिवबा. या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र कर्नाटकाला जोडला आणि खऱ्या अर्थानं आमच्या काळजामध्ये माणुसकीचं बीज पेरलं, स्वातंत्र्याचं, स्वाभिमानाचं बीज पेरलं. हे छत्रपती शिवराय माझ्या कुठल्याही कार्यक्रमाचे सगळ्यात अविभाज्य घटक म्हणजे तुम्ही विद्यार्थी असता लक्षात घ्या. एक छोटासा कवी तुमच्या समोर आलेला आहे. तुम्ही कवी लोकांनी ऐकलंय का? शाळेत पुस्तकात कविता वाचल्या का तुम्ही? आता मी ते पुस्तक वाचत होतो, मला इतका आनंद झाला. त्याच्यामध्ये बऱ्याचशा कविता पण आहेत सर. स्त्रियांवर कविता आहेत, मित्रावर कविता आहेत, सगळ्या प्रत्येक विषयावर त्याच्यात कविता लिहिलेल्या आहेत. मला इतका आनंद आहे. मी आता शांततेत एकदा तुमच्या सगळ्यांमधल्या कविता परत वाचणार आहे. मला वेळ भेटला नाही, पण तुमच्यात कवी आहेत, कवयित्री आहेत, याचा मला प्रचंड आनंद झालेला आहे. आणि मी सुद्धा तुमच्या पुढे एक आलेलो कवी आहे. तसं कवी लोकांची फार दलिंदर परिस्थिती झालेली आहे समाजामध्ये. कवी लोकांना ऐकायला कवी लोकच जात नाहीत. हा वेगळा विषय आहे, परंतु ते वेगळे कवी आहेत. झाडं, पानं, फुलं, फक्त एवढ्या कविता चालत नाहीत. कुठंतरी वेदना सुद्धा कवितेत आल्या पाहिजेत. माझ्यासारखा एखादा कवी तुमच्या समोर आलेला आहे. असे डोलताय का तुम्ही? नाहीतर काही शाळा मी एवढ्या खतरनाक बघितल्या. एका शाळेत तर शाळा तपासायला तालुक्याचा साहेब आला. आल्या त्यानं प्रश्न विचारला, सगळ्यात मूर्ख कोण आहे उभा राहा? कोणीच उभं राहिलं नाही. थोड्या वेळा म्हटलं, सगळ्यात मूर्ख कोण आहे उभं राहा? कोणीच उभं राहिलं नाही. तिसऱ्यांदा म्हटलं, सगळ्यात मूर्ख कोण आहे उभं राहा? मग गण्या नावाचा पोरगा असा लटलट कापत उभा राहिला. साहेब म्हटला, का रे तू मूर्ख आहेस का? ह्या म्हटला, मूर्ख बिर्ख काही नाही. मग कसं काय उभा राहिला? ते म्हटला, आमचे शिक्षक एकटेच उभे आहेत. पण त्यांना आधार द्यायला दुसरा कोणी नको का? म्हणून मी उभा राहिलो. असे तुमच्याकडे विद्यार्थी. वा 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 वा. आता बघा, त्या शिक्षकानं परत प्रश्न विचारला. म्हटला, सर गणितात सगळ्यात हुशार कोण आहे, त्याला उभा करा. आता सरांना आलं टेन्शन. गणितात तर कोणीच हुशार नाही. नाही म्हटलं, गणितात हुशार कोण आहे, उभा राहा. मग शिक्षक म्हटला, ह्यो दिनेश आहे म्हणे. दिनेश हा गणितात फार हुशार आहे. बरोबर, उभा राहा. सांग म्हणे दिनेश, 7 गुन्ह्याला 5, 7 5 किती? किती? हा म्हटला 56. अरे काय म्हणे शिक्षक, हा गणितात हुशार विद्यार्थी पाहिजे. हो म्हणे सर, हाच हुशार विद्यार्थी आहे आमचा. अहो पण तो 7 गुन्ह्याला 5, 7 5 56 सांगतोय. गुरुजी म्हटले, अहो तो 56 तरी सांगतोय, बाकीचे 100च्या खाली सांगत नाही.
असे तुम्ही विद्यार्थी आहे का? कारण तुम्ही का चांगले विद्यार्थी आहे? कारण तुमच्या पाठीमाग एक आधार आहे, एक प्रेरणा आहे. कुणाची? तुमच्या सगळ्या शिक्षक लोकांची. बरोबर आहे. आज आपल्याला वाटतं शिक्षक लोक आपल्याला स्ट्रिक्ट ठेवतात. आता मगाशी सरांनी एका पोराला मारलं, ते मारणं गरजेचं आहे का नाही? आहे की नाही? हो म्हटलं तर दररोज मार खायला लागेल. गरजेचं आहे का? नाही म्हणता का? गरजेचं आहे का नाही? गरजेचं आहे. कारण माझ्या आयुष्यात सुद्धा लहानपणी मला शिक्षकांनी बेदम मारलेलं आहे. म्हणून हळूहळू माणूस घडत जातो. हसवत हसवत क्षणात थोडे रडवत होते शिक्षक. तुमच्या शिक्षकांसाठी त्या ओळी जर आवडल्या तर टाळ्या वाजवायच्या. आम्हाला तुमचं लक्ष नाही का रे? आवडल्या तर टाळ्या वाजवा. अजून ओळी सांगितल्या का? ओळी आवडल्यानंतर टाळ्या कुठं वाजवायच्या हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या. तुम्हाला सांगतो टाळ्या कुठं वाजवायच्या. हा माझा हात असा आहे की नाही? मी ज्यावेळेस असं म्हणतो त्यावेळेस टाळ्या वाजवायच्या. 1 2 साडे माळे 3. हसवत हसवत क्षणात थोडे रडवत होते शिक्षक. शब्दांनी नाही कळले तर बडवत होते शिक्षक. राग यायचा तेव्हा जेव्हा लहान होता मेंदू. आता कळले हिऱ्यास नकळत घडवत होते शिक्षक. आता कळले हिऱ्यास नकळत घडवत होते शिक्षक. तुम्हाला फक्त एक छोटीशी गोष्ट सांगतो, त्याच्यानंतर माझा कार्यक्रम चालू करतो. एक छोटस खेड असतं. त्या खेड्या गावामध्ये फार विद्यार्थी असतात आणि थंडीच्या दिवसात तुम्हाला बाहेर बसवतात ना उन्हामध्ये. तसं सगळ्यांना बाहेर बसवलं शिक्षकाने. आणि त्या शिक्षकाने एक प्रश्न विचारला. म्हटला मुलांनो सांगा तुमच्यात कुणामध्ये काहीतरी कला आहे, जी कला असेल ती सादर करा. कुणीच विद्यार्थी उभा राहिला नाही. पण त्याच्यातला एक विद्यार्थी जरा कलाकार विद्यार्थी होता. मग बाकीच्या विद्यार्थ्यांनी जरा त्याला टोचन लावलं. म्हटला सर सर ह्यो बोलतो ह्यो बोलतो ह्यो बोलतो. हा म्हटला मारील तुला. नाही म्हटलं सर हा बोलतो. त्याला पुढे बोलावलं त्यांनी आणि म्हटला काय रे काय येतं तुला? ते पोरग घाबरायला लागलं. त्या शिक्षकाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. म्हटला तुला जे पाठ आहे ते म्हण. आणि मग त्या लहान पोरानं काळजीपूर्वक आहे का बरं, त्या लहान पोरानं मग एक छोटस गाणं म्हटलं, पाठ केलेलं. सांगतोय बाळ्या मी शिकतोय शाळा, बाळ्या हा भलताच करतोय चाळा. शाळा सोडून सिनेमा पाहून, शाळा सोडून सिनेमा पाहून लागतोय डोलायला, अहो लागतोय डोलायला. आई बापाला मुलगा हा लागला खोट खोट बोलायला. माय बापाला मुलगा हा लागला खोट खोट बोलायला. आई बाप जोवर असतात घरी तोवर मुलगा अभ्यास करी. आई बाप नसतान मग काय पुस्तक, आई बाप नसतान मग काय पुसता. धिंगाणा घालायला लागला, धिंगाणा घालायला. आई बापाला मुलगा हा लागला खोट खोट बोलायला. आई बापाला मुलगा हा लागला खोट खोट बोलायला. ते पोरगं थांबलं, ते लहान सातवीतलं पोरगं थांबलं. सगळ्या विद्यार्थी, तुम्ही कशा आता टाळ्या वाजवल्या तशा सगळ्या शाळेनं टाळ्या वाजवल्या. त्याला फार आनंद झाला. त्या शिक्षकानं त्याच्या पाठीवर हात ठेवला. म्हटला तू दररोज असं गाणं म्हणत जा. मग तो दररोज एक गाणं पाठ करायला लागला, दररोज म्हणायला लागला. त्या शाळेत त्याची वाहवा व्हायला लागली. त्यानं कविता पाठ केल्या, पाठ करून कविता म्हटल्या. मग त्या कविता संपल्या. मग स्वतः तो लिहायला लागला. तोडक्या मोडक्या बोबड्या शब्दात त्यानंही कविता लिहिल्या. त्याची 10वी झाली. तो कॉलेजला गेला. कॉलेजला मग गॅदरिंग मध्ये त्यानं कविता सादर केल्या. असं करत करत कॉलेज संपलं त्याचं. नंतर त्याला लोकांनी स्पर्धेला बोलावलं, बक्षीस वितरणाला बोलावलं, त्याला परीक्षक म्हणून बोलावलं. त्याच्या कविता महाराष्ट्रभर गाजल्या. त्याच्या कवितांनी फार प्रबोधन व्हायला लागलं. त्या कविता इतक्या लांब लांब पर्यंत गेल्या, फार मोठमोठ्या ठिकाणावरनं त्या लहान पोराला निमंत्रण यायला लागली. आणि असं पुढे जात जात तेच पोरग एक दिवस सोलापूरच्या जवळ मंगळवेड्याजवळ उमदी या शाळेत आलं. की पोरग म्हणजे मी
माझं नाव आहे अनंत विठ्ठल राऊत आणि ते जे शिक्षक होते ज्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला होता आणि मला आधार दिला होता त्या शिक्षकाचं नाव आहे प्रशांत देशमुख सर. काय आहे? वा वा, जोरदार कळा माझ्या शिक्षकासाठी वाजवायचा. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये शिक्षकांचं किती योगदान असते लक्षात आलं तुमच्या? आलं का नाही? हे किती आहेत? बैठे बैठे. हे किती आहेत? आता 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 या जगात देव आहे का? देव कोण कोण पाहिला हात वर करा. अरे म्याट डोक्या देव 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 पाहिला का? देव दिसला का कोणाला? देव दिसते का? एका कार्यक्रमामध्ये सर मी असाच बोलत होतो शाळेत पोरांना, देव पाहिलाय का? देव पाहिलाय का? असं तुम्ही जसे हात वर केले तसे हात वर केले सगळ्या पोरांनी. मी म्हटलं अबे देव पाहिला का देव? मग सगळे खाली हात झाले आणि त्यातला एकच हात वर राहिला फक्त. म्हटलं ह्यो लयच कॉन्फिडन्स दिसतोय. अबे म्हटलं देव पाहिला का देव? हो म्हटलं सर मी बघितलं देव. ये म्हटलं बा पुढे. त्याला स्टेजवर बोलावलं. अबे देव पाहिला का? म्हटलं देव. म्हणे सर बहिरे झाले का? देव पाहिला म्हणे देव. मला घामच फुटला. म्हटलं एवढे मोठमोठे संत लोक येऊन गेले त्यांना देव दिसला नाही, यानं कुठं देव बघितला? अबे म्हटलं देव पाहिला का? अहो हो देव पाहिला म्हणे. सांग म्हटलं बा कुठं पाहिला, कधी पाहिला, कसा दिसते? ते पोरग मला म्हटलं अहो सर देव पाहिला पण तो देवळातला मशिदीतला तो देव नाही हो. माझ्या घरी माझे आई वडील आहेत ना तेच माझे देव आहेत हो. आई वडिलांपेक्षा मोठा देव आहे का? त्यामुळे घरी गेल्यानंतर कुणाला आयुष्यभर देव मानसाल तुम्ही? आई वडील जे आपल्यासाठी करतात ना गळे हो. आज तुम्ही इथं शाळेमध्ये बसलेला आहात, तुमच्या अंगावर गणवेश आहे, परंतु हा गणवेश घेण्यासाठी तुमच्या पायातल्या चपला बूट घेण्यासाठी मुलींनो तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपले आई वडील कष्ट करतात की नाही? या जगात आज मी इथं तुमच्या समोर आहे, आज माझ्या अंगावर कोट आहे, मला तुम्ही सगळ्यांनी बोलावलं, पण मी एका शेतकऱ्याचा पोरगा आहे. माझे वडील पोस्टमन आहेत. कोण? पोस्टमन. माझी आई शेतात काम करून करून तिनं मला मोठं केलं. तुमच्या मधले सुद्धा बरेचसे शेतकऱ्याची पोरं असतील ना. मला बऱ्याच जणांनी विचारलं की तुम्ही डोळे झाकल्यानंतर तुम्हाला काय दिसते? कुणाला कॅटरीना कैफ दिसते, कुणाला ऐश्वर्या राय दिसते. मला म्हटले तुम्हाला डोळे झाकल्यानंतर काय दिसते? तर मी माझ्या एखाद्या छोट्याशा कवितेतनं सांगितलं की मला डोळे झाकल्यानंतर काय दिसते. तुमच्या डोळ्यात जर पाणी आणू शकलो, एकदम सरळ बसा, बैठे बैठे. किती आहे रे? आता 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 हजारो किलोमीटर बसलेल्या मित्रांशी तासनतास गप्पा करायला आजच्या पोरांना वेळ आहे, पण घरी बसलेल्या आई वडिलांची तब्येत विचारायला पोरायला वेळ नाही. लक्षात ठेवा माझ्या मित्रांनो, तुम्ही आजारी असताना मित्र तुमचे गुड बाय टेक केअर काळजी घे म्हणून मेसेज टाकून झोपी जातील मोबाईलवर, पण तुमच्यासाठी दुधाचा ग्लास आणि पार्लेचा बिस्कुट पुडा घेऊन येते ना ती फक्त तुमची आई असते रे. आणि अर्ध्या रात्री तुमच्या गळ्याला हात लावून नकळत बघतो ना तुमचा ताप, तो असते फक्त तुमचा बाप. ज्याले मायबाप कळले त्याले वेद कळले, ज्याले कळला बाप त्याले कळला इठोबा, आणि ज्याले कळली आई त्याले कळली रखुमाई. कवितेचं शीर्षक आहे मायबाप. ही कविता लिहिताना मी आकार उकार वेलांट्या अलंकार कशाचाच विचार केला नाही, कारण मला असं वाटतं मायबाप हा मुळात व्याकरणाचा विषय नसून तो अंतःकरणाचा विषय आहे. कवितेचं शीर्षक आहे मायबाप. ही कविता इतकी प्रसिद्ध झाली महाराष्ट्रात की लोकांनी वृद्धाश्रमातनं, ज्यांनी ज्यांनी आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवलं होतं साहेब, त्यांनी आई वडिलांना वृद्धाश्रमातनं घरी आणलं. मला काल दुपारी फक्त एका विद्यार्थिनीचा फोन आला, म्हटली सर मी 12वी मध्ये तालुक्यामध्ये टॉप केलाय आमच्या. म्हटलं मग? तुम्ही म्हणे आमच्या जाणेपडला कार्यक्रमाला आलेले होते म्हणे सर. म्हटलं मग? 2 वर्ष आधी मी तुमचा कार्यक्रम बघितलेला होता म्हणे, तुमची मायबाप नावाची कविता ऐकलेली होती म्हणे, त्यात तुम्ही सांगितलं होतं की आपण ज्या वेळेस प्रथम येतो शाळेमध्ये तालुक्यामध्ये
त्यावेळेस आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जे आनंदाश्रू येतात ना, त्या आनंदाश्रूंसाठी आपण प्रयत्न अभ्यास केला पाहिजे. मी ते डोक्यात ठेवलं म्हणे. आज म्हणे मी तालुक्यात प्रथम आली. मला एवढा अभिमान वाटला की आपल्या 4 शब्दांनी कुठंतरी एवढं होऊ शकतं. म्हणून माझी छोटीशी कविता आहे. मायबाप सरळ बसा रे. ठीक आहे. आता कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी व सुंदरा दिसते. 2 मिनिटं डोळे लावा सगळेजण. लावले. आता तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या वडिलांचं चित्र उभं राहिले. तुमचे वडील आले डोळ्यापुढे. आता त्यांच्या शेजारी तुमची आई उभी आहे. आता ते आई वडील आपल्यासाठी काय काय दररोज करतात. शेतात जातात, जॉबला जातात. आई राबराब राबते, आपला डब्बा करते, जेवण करते, या सगळ्या गोष्टी करते ना. उघडा डोळे. कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी व सुंदरा दिसते. मला विचारलं त्या मित्रांनो तुम्हाला काय दिसते. मी त्याला उत्तर दिलं, कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी व सुंदरा दिसते. नव नाटकी जगास न जाणो काय काय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते. माया मायचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला. कधी कधी अहंकार व्हायचा. आपण भाषण करतो, व्याख्यान करतो, आपल्या कविता बॉलिवूड पर्यंत गेल्या. पण घरी गेलं की आमची आई म्हणते, बाबू मुंगी होऊन साखर खा, हत्ती होऊन लाकडं फोडू नको. त्यावेळेस संसाराच्या ज्ञानात माझी आई मला PhD होल्डर वाटते. माया मायचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला. आणि सतत चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मले यशाचा मार्ग दिसत गेला. अरे गदगदून हसताना मटकन डोळे वले करणारी माय. ए ब्रो, खाली बसा. आता जर कुणी उठलं आणि तुम्ही काय मागे बघताय. आता जर कुणी उठलं मुलींमध्ये आणि मुलांमध्ये, तर त्याला मी आता पुढे बोलावणार आहे. काय आपल्याला अहंकार होतो ना, आपण भाषण करतो, व्याख्यान करतो. घरी गेले की आमची आई म्हणते, बाबू मुंगी होऊन साखर का, हत्ती होऊन लाकडं फोडू नको. त्यावेळेस संसाराच्या ज्ञानात माझी आई मला PhD होल्डर वाटते. माझ्या माईचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला. आणि सतत चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मले यशाचा मार्ग दिसत गेला. अरे गदगदून हसताना मटकन डोळेवले करणारी माय, गदगदून हसताना मटकन डोळेवले करणारी माय. दुखाचे डोंगर पेलताना सुखाचा झरा तिनच निर्माण करावा. आणि आकुळ पॅन्ट स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान मा बापानं बाळगावा. अरे दुःखातून सुखाचे क्षण पाकडायले, दुःखातून सुखाचे क्षण पाकडायले. आणि गवसलेल्या क्षणात अख्खं जीवन जगायले मले मा माईनं शिकवलं. दुःखातून सुखाचे क्षण पाकडायले आणि गवसलेल्या क्षणात अख्खं जीवन जगायले मले मा माईनं शिकवलं. आणि 40 रुपयाचं फाटकं बनेन घालून करोडो रुपयाची इज्जत कशी कमवाव हे मले मा बापानं शिकवलं. 40 रुपयाचं फाटकं बनेन घालून करोडो रुपयाची इज्जत कशी कमवाव हे मले मा बापानं शिकवलं. 5-50 हजार कधी मोजले नाही. ज्या हातानं मा बापाच्या मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे. मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे. सारे गमप भूपाळी भैरवी कशासोबत खातात नाही माहिती आमच्या आईला. पण तिनं गायलेल्या प्रत्येक रागात, प्रत्येक गाण्यात मले झोपवण्याची ताकद आहे. तिने गायलेल्या प्रत्येक रागात मला झोपवण्याची ताकद आहे. भगवद्गीतेचा ना मायचा कधी संबंध आला नाही. पण कर्मण्यवाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते. कर्म करा, फळाची आशा करू नका, हा त्या श्लोकचा अर्थ आहे. भगवद्गीतेचा ना मायचा कधी संबंध आला नाही. पण कर्मण्यवाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते. आणि कोण म्हणते माणूस नशिबाच्या मागे लागते. मा बाप उठल्यापासून नशीब बदलवण्यासाठी जगते. आणि हे बावळट नशीब दररोज त्याच्या मागे लागते. कोणी म्हणे मा बाप आमदार आहे, कोणी म्हणे मा बाप खासदार आहे, कोणी म्हणे मा बाप जहागीरदार आहे. कोणी म्हणे मा बाप आमदार आहे, कोणी म्हणे मा बाप खासदार आहे, कोणी म्हणे मा बाप जहागीरदार आहे. छाती फुटेपर्यंत हा पठ्ठ्या सांगत असतो मा बाप इमानदार आहे. मा बाप इमानदार आहे. मानलं रे, मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबीनं पोचतो. पण आम्हालाच माहित आहे तो त्यासाठी काय काय सोसतो. असतील लखोपती करोडपती लोक या जगात, पण हसून दाखवा आनंदात.
जसा माबाप दुःखात हसतो. हसून दाखवा आनंदात जसा माबाप दुःखात हसतो. कितीतरी सुंदर चेहरे हजारो नजारे पाहिले असतील काळवणलेल्या डोळ्यानं मामाईच्या, पण घमंड आहे मले की आजही माझा चेहरा तिला जगात सगळ्यात सुंदर दिसतो. या जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे मित्र. काही लोकांना वाटतं मला रंगच चांगला नाही, मला सावळा रंग आहे. काहींना वाटतं माझं नाकच चांगलं नाही, काहींना वाटतं मला उंचीच नाही, काही मुलींना वाटतं ही माझ्यापेक्षा जरा चांगली दिसते. हा न्यूनगंड असतो ना आपल्यात. आपल्यासारखे जे शेतकऱ्याची पोरं असतात, मिडल क्लास फॅमिली किंवा खेड्यातली पोरं असतात, त्यांना सगळ्यांना न्यूनगंड असतो. पण लक्षात ठेवा माझ्या मित्रांनो, आयुष्यात माणूस किती पुढे जाईल हे त्याच्या रंगावरनं ठरते का, त्याच्या सुंदरतेवरनं ठरते? नाही रे. जगातला सगळ्यात बुद्धिमान लोकांपैकी एक सुक्रात, सॉक्रेटिस सुंदर नव्हता. नेपोलियन बोनापार्ट नाव ऐकलं का? अर्ध्या जगाचा राजा झाला, त्याची उंची फार नव्हती, फार मोठमोठी लोक होऊन गेली. अब्दुल कलामांची हेअरस्टाईल बघितली का तुम्ही? अब्दुल कलामांना विचारलं की तुम्ही हेअरस्टाईल का सेट करत नाही, भांग का करत नाही तुम्ही? अब्दुल कलाम म्हटले मला भांग करायला तेवढा वेळच भेटत नाही. म्हणजे माणूस किती पुढे जाईल हे कशावरनं ठरते? एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. एक फुगेवाला असतो, फुगे विकत असतो वेगवेगळ्या रंगांचे. फुगेवाला माहित आहे का तुम्हाला? गॅसचे फुगे येतात का तुमच्याकडं? सरळ बसा. हे किती आहेत? आता आता वेगवेगळ्या रंगांचे फुगे असतात त्याच्याकडं. लाल, काळे, हिरवे, पिवळे, पांढरे, आणि प्रत्येक रंगाचा फुगा तो आकाशात सोडत असतो. एक काळा कुट्ट दिसणारा पोरगा खेड्यातला, त्याला दिसण्याचा न्यूनगंड असतो. आपल्याला काळा रंग आहे, सावळा रंग आहे. तो त्या फुगेवाल्याकडे जातो, त्या फुगेवाल्याला म्हणतो काका तुमच्याकडे तो पांढऱ्या रंगाचा फुगा होता, तो तुम्ही आकाशात सोडला, तो फार वर गेला. तुमच्याकडे तो लाल रंगाचा फुगा होता, तो तुम्ही आकाशात सोडला, फार वर गेला. तुमच्याकडे पिवळ्या रंगाचा फुगा होता, तुम्ही आकाशात सोडला, तो फार वर गेला. पण तुमच्याकडे तो काळ्या रंगाचा फुगा आहे, तो तुम्ही सोडला नाही. तो जर तुम्ही सोडला तर आकाशात तेवढ्याच वर जाईल का? त्या फुगेवाल्याला लक्षात आलं. त्यानं त्याच्याकडे बघितलं, त्याचा चेहरा बघितला, त्याला वाटलं याला न्यूनगंड आहे दिसण्याचा. त्यानं त्याला जवळ घेतलं आणि त्या फुगेवाल्यानं फार मोठं वाक्य त्याला सांगितलं. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला सांगितलं बाळा, अरे हा फुगा आकाशात किती वर जाईल हे त्याच्या रंगावरून ठरत नाही रे, त्याच्या आतमध्ये मी काय भरलेला आहे ना याच्यावरून ठरतं. त्यामुळे आपला रंग, आपण कसं दिसतो कधी जिंदगीभर लक्षात ठेवू नका. त्यामुळं हजारो नजारे पाहिले असतील, सुंदर चेहरे पाहिले असतील काळवंडलेल्या डोळ्यांना मायच्या, पण घमंड आहे मले की आजही माझा चेहरा तिला जगात सगळ्यात सुंदर दिसतो. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य मामाईनं मातीतच कालवलं. लोक म्हणत असतील बापाले की काय तो कमावलं. अरे कमावील कसा, अख्खं आयुष्य मा बापानं माणूस बनण्यातच घालवलं. शेवटी ते नामजप करायले, पूजा अर्चा करायले येळच नाही मामाईले. नामजप करायले, पूजा अर्चा करायले येळच नाही मामाईले. तरी तिच्याच मनात मले खरा ईश्वरा प्रतिभाव दिसतो. आणि मंदिरात जाणं सोडलं रे मेबी, कारण उन्हानं काळवणलेल्या मा बापाच्या पाठीवरच मले संध्याकाळी देव दिसतो. उन्हानं काळवणलेल्या मा बापाच्या पाठीवरच मले संध्याकाळी देव दिसतो. शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे, आणि दमशील देवात हा चमत्कार होऊ दे. शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे, आणि दमशील देवात हा चमत्कार होऊ दे. तो स्वर्ग, तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. तो स्वर्ग, तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. पुन्हा फक्त एकदा याच माय बापाच्या पोटी जन्म घेऊ दे. पुन्हा फक्त एकदा याच माय बापाच्या पोटी जन्म घेऊ दे. हे मायबाप आपल्यासाठी फार कष्ट घेत असतात. त्या मायबापांचं आपल्यावरचं जे काही ऋण असतं ते फेडण्यासाठी आपल्याला अभ्यास करायला लागेल माझ्या मित्रांनो. आणि हा अभ्यास करत असताना तुम्हाला अडचणी येतात की नाही? संकट येतात ना. असा कुठला माणूस आहे ज्याला अभ्यास करताना त्रास होत नाही? पहाटे कोण कोण उठते? हात वर करा. वा 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 वा, हात खाली करा. आता पहाटे उठत नाहीत 7च्या आधी कधीच.
6-7 वाजल्यानंतर सूर्य उगवल्यानंतर उठतात हातवर जरा. वा रे वा वा वा, सत्यवादी माणूस आहे हा. या बात जोरदार टाळा वाजवा त्यासाठी. तुम्ही पहाटे उठता की उठत नाही हा मुद्दा नाही, तुम्ही खरे किती आहात हे महत्वाचं आहे. स्वतःशी खरं राहिलं पाहिजे, खरं बोललं पाहिजे, जगाशी खरं राहिलं पाहिजे. आणि किती संकट येतील ना त्या संकटांच्या छाताडावर उभं असलं पाहिजे आपण. माझी एक कविता महाराष्ट्रभर व्हायरल झाली. एका पोरानं त्याच्यातल्या 4 ओळी फ्रेम केल्या आणि त्याच्या घरी साईबाबाच्या फोटो शेजारी ठेवल्या. मी त्याच्या घरी ज्या वेळेस गेलो मला त्यांनी आवर्जून नेलं. निनाद नावाचा पोरगा आहे, निनाद. महाराष्ट्राचा फार मोठा वक्ता आहे छोट्या मुलांमध्ये. त्याचं घर पुरस्कारांनी भरलेलं आहे. त्याचे आई वडील म्हटले ह्या 4 ओळी वाचल्याशिवाय हा माझा पोरगा म्हणे बाहेर जात नाही. इतक्या सुंदर त्या ओळी त्याला आवडल्या. तो लहान पोरगा आहे तुमच्यासारखाच. मला इतका आनंद होतोय, तुम्ही खरं सांगतो इतका मला प्रतिसाद देताय. एवढा प्रतिसाद मला लई ठिकाणी भेटत नाही बरं. हे तुम्ही शहाणे पोरात खरंच, फक्त तुम्ही सरळ बसलेलं नाही. सरळ बसा. किती आहेत आता 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 ही कविता तुम्हाला मी सादर करतो. या सगळ्या लोकांसाठी, शिक्षकांसाठी सुद्धा ती कविता आहे. मला फार जवळची कविता आहे. कुठल्याच स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये मी ती कविता सादर केल्याशिवाय येत नाही. रडतोस काय वेड्या, संकट कुणास नसते, काट्यात बांधलेले घरटे सुखात असते. तुम्हाला जर टाळ्या कुठं वाजवायच्या लक्षात आलं नाही तर कशावर लक्ष ठेवायचं? बोटावर. बरोबर आहे का? 1 2 साडे माळे. आपल्या आयुष्यात संकट येतात ना, शिक्षकांसाठी, शिक्षिकांसाठी, जेवढ्या शिक्षिका आहेत, सगळे जेवढे पॅरेंट्स लोक असतील, सगळ्यांसाठी सुद्धा ही कविता. आपल्या आयुष्यात संकट आले, टेन्शन आले, दुःख आले, अरे जगात संकट नसलेला माणूसच जन्माला आला नाही. आणि मला तर वाटतं ज्या ज्या माणसाच्या आयुष्यात संकट आहेत ती सगळी माणसं नशीबवान आहेत. कारण ज्या ज्या लोकांच्या आयुष्यात संकट आली त्या लोकांनी संकटांवर मात केली. तुम्हाला अमिताभ बच्चन माहित आहे ना? अमिताभ बच्चन कडे किती मोठी प्रॉपर्टी आहे? अभिषेक बच्चन माहित आहे का? अमिताभ बच्चनचा पोरगा. आता अमिताभ बच्चन गेल्यानंतर ती प्रॉपर्टी कोणाला मिळणार? मग आता जेवढी प्रॉपर्टी अमिताभ बच्चन कडे आहे तेवढीच अभिषेक बच्चन कडे आहे. बरोबर आहे? मग अमिताभ बच्चन अभिषेक बच्चन सारखे झाले का? नाही. कारण अमिताभ बच्चनच्या आयुष्यामध्ये संकट आली. त्या संकटांच्या छाताडावर अमिताभ बच्चन उभा राहिला. हा कॉन्फिडन्स आपल्यात असला पाहिजे. सगळ्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना, तुम्हाला IAS व्हायचंय का? होऊ शकता. कुणाकुणाला IAS व्हायचंय? कुणाला IPS व्हायचंय? कुणाकुणाला पोलीस व्हायचंय? कुणाकुणाला शिक्षक व्हायचंय? वा वा. कुणाकुणाला राजकीय नेता व्हायचंय? आहे रे. कुणाकुणाला शेतकरी व्हायचंय? वा रे वा. कुणाकुणाला कलाकार व्हायचंय, कवी व्हायचंय, वक्ता व्हायचंय, कुणाकुणाला गायक व्हायचंय. ज्यांनी ज्यांनी हात वर केले मध्ये अशक्य असं काही नाही. फक्त काय पाहिजे आपल्यामध्ये? माझ्या पाठीमागं म्हणा कॉन्फिडन्स. काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे? आणि कॉन्फिडन्स कोण्या दुकानात विकत भेटतो का? बाजारात विकत भेटतो का? कुणाकडनं उसना घेता येतो का? कुठून येतो कॉन्फिडन्स? मी सांगतो, आपल्या जगण्यात येतो कॉन्फिडन्स. कसा सांगा? आपण रस्त्याला चाललेलो आहे, आपल्याला काटे पडलेले दिसले, आपण ते उचलले आणि बाजूला ठेवले. आता आपल्याला कुणीच बघितलं नाही काटे उचलताना, मग आपल्याला कोणी पुरस्कार दिला का? मग आपले प्रयत्न फेल गेले ना? फेल गेले का? आपल्याला कुणीच पुरस्कार दिला नाही. आपल्याला वाटतं आपले प्रयत्न फेल गेले, पण फेल जात नाही. टेक्निकली समजून घ्या कॉन्फिडन्स कुठून येतो. आपल्याला वाटतं आपल्याला कुणी बघितलं नाही, काटे उचलले, बाजूला ठेवले, आपण समाजसेवा केली, कुणी आपल्याला बघितलं नाही. एखादी म्हातारी रस्ता पार करत असेल, तिला दिसत नसेल, तिला रस्ता पार करून दिला. एखाद्या म्हाताऱ्या आजोबाच्या डोक्यावर आपण मोळी ठेवून दिली, कुणाची तरी मदत केली, कुणी बघितलं का आपल्याला? नाही. मग कोणी पुरस्कार दिला नाही आपल्याला. परंतु
आपण हे सगळं करत असताना आपल्या स्वतःच्या मनाने आपल्याला बघितलेलं, आपण आपल्या स्वतःला बघितलेलं आहे का नाही? मग आपल्या स्वतःच्या नजरेत आपण उंच झालो ना, एक पायरी वर चढलो ना, का खाली उतरलो? अख्ख्या जगाच्या नजरेत माणूस पडला तर चालते, पण स्वतःच्या नजरेत पडता कामा नाही. मग आपण पुरस्कार कोणी दिला नाही, पण आपल्या स्वतःच्या मनानं आपल्याला पुरस्कार दिला. आपण एक पायरी वर चढलो. अशी एक एक पायरी ज्यावेळेस आपण वर चढत जातो त्यावेळेस आपल्यामध्ये निर्माण होतो तो कॉन्फिडन्स. सरळ बसा, काय तयार होतो? तुम्हाला बिल गेट माहित आहे का? शेवटचा मुद्दा सांगतो. बिल गेट माहित आहे? माहित नाही का? जगातला सगळ्यात श्रीमंत लोकांच्या यादीमधला बिल गेट. त्याला विचारलं व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस? तुमच्या यशाचं गूढ रहस्य काय आहे? मित्र हो, काय बोलले बिल गेट? थोडा विचार केला त्यांनी आणि म्हटले मला असं वाटतं द कॉन्फिडन्स विच आय हॅव दॅट इज द सिक्रेट ऑफ माय सक्सेस. माझ्यामध्ये जो कॉन्फिडन्स आहे तोच माझ्या यशाचं रहस्य आहे. तुम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स वाटू शकतो, अहंकार वाटू शकतो, पण माझ्यामध्ये आजही कॉन्फिडन्स आहे. माझ्याकडली सगळी प्रॉपर्टी तुम्ही काढून घ्या, मला 10x10 एक खोली द्या, माझा कम्प्युटर द्या, मरायच्या आधी परत मी एवढी प्रॉपर्टी निर्माण करू शकतो. एवढा आत्मविश्वास मला आजही आहे आणि तो आत्मविश्वास माझ्या यशाचं गूढ रहस्य आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय आहे? बैठे बैठे काय महत्वाचं? छोटीशी कविता आहे. रडतोस काय वेड्या, संकट कुणास नसते. खूप सुंदर कविता. बैठे बैठे हे किती आहेत? आता 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 रडतोस काय वेड्या, संकट कुणास नसते. रडतोस काय वेड्या, संकट कुणास नसते. काट्यात बांधलेले घरटे सुखात असते. तुम्हाला माहित आहे का पक्षी घर कुठं बांधतात? काट्यांमध्ये बांधतात की नाही? का? ते जास्त सुरक्षित असतं. त्यामुळे आपल्या आयुष्यात जर अडचणी असतील, संकट असतील तर आपण जास्त सुरक्षित होत जातो. बरोबर आहे? रडतोस काय वेड्या, संकट कुणास नसते. रडतोस काय वेड्या, हात चालू करा बरं. रडतोस काय वेड्या, संकट कुणास नसते. रडतोस काय वेड्या, संकट कुणास नसते. काट्यात बांधलेले घरटे सुखात असते. लक्ष नाही तुमचं? लक्ष आहे का नाही? काट्यात बांधलेले घरटे सुखात असते. त्रागा करून कुणाची दुःखे पळून गेली. त्रागा करून कुणाची दुःखे पळून गेली. कुरवाळले जरा की ती वेदनाच हसते. काट्यात बांधलेले घरटे सुखात असते. अस्तित्व शोधण्याचे साधे गणित आहे. अस्तित्व शोधण्याचे साधे गणित आहे. अस्तित्व शोधण्याचे साधे गणित आहे. तू या जगात वसतो, हे जग तुझ्यात वसते. काट्यात बांधलेले घरटे सुखात असते. रानात काळजाच्या जगणे असे जिरावे. रानात काळजाच्या जगणे असे जिरावे. दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे. दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे. आहे तहान जर का
हे विश्व जिंकण्याची आहे तहान जर का, हे विश्व जिंकण्याची, हे विश्व जिंकण्याची, दररोज संकटांना ताटात कुस्करावे, दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे, मिळतील लाख येथे अमिताभ या जगाला. कित्येक खेड्यात कितीतरी अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर आहेत, पण फक्त परिस्थितीमुळे ते समाजाच्या पुढे येऊ शकत नाहीत. म्हणून त्यांना पुढे आणणारे चांगले चांगले शिक्षक पाहिजेत. मिळतील लाख येथे अमिताभ या जगाला, गरिबीतल्या हिऱ्यांना उचलूनही बघावे, दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे. म्हातारपण नव्हे ते भांडार पुस्तकांचे, म्हातारपण नव्हे ते भांडार पुस्तकांचे, प्रत्येक सुरकुत्यांना वाचून रोज घ्यावे, दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे. जर राग फार आहे डोळ्यात आग आहे, राग येतो ना तुम्हाला? जर राग फार आहे डोळ्यात आग आहे, तर दुःख शोषितांचे घेऊन व्यक्त व्हावे, दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे. काट्यात चालताना फुला समान व्हावे. बैठे बैठे किती आता फुला समान व्हावे, काट्यात चालताना फुला समान व्हावे. माणूस गीत सारे आयुष्य घालवावे, माणूस गीत सारे आयुष्य घालवावे. जर वाटते निघावी गाथा तुझ्या यशाची, जर वाटते निघावी गाथा तुझ्या यशाची, आयुष्य जिंकण्याला, आयुष्य जिंकण्याला शून्यातून निघावे, दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे. घ्यावा निरोप वैसा की गाव हळहळावे, घ्यावा निरोप वैसा की गाव हळहळावे, घ्यावा निरोप वैसा की गाव हळहळावे. थाटात सोहळ्याच्या सरणावरी चढावे, दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे. रानात काळजाच्या जगणे असे जिरावे, रानात काळजाच्या जगणे असे जिरावे, रानात काळजाच्या जगणे असे जिरावे. दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे. ला 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 ला. याला म्हणतात टाळ्या. बैठे बैठे हालू नका इकडे तिकडे. हे किती आहे आता? आता आता आपला कार्यक्रम संपत आलेला आहे. संपून टाकू का कार्यक्रम? संपून टाकू का कार्यक्रम? हो का नाही?
नो नो का हो का नो नाही बरोबर. आता तुमच्या सगळ्या लहान पोरांसाठीच्या कविता मी घेतलेल्या आहेत, बरोबर आहे. तरी तुम्ही शहाणे पोरं आहे, तुम्ही अभ्यास करता, अभ्यास केला पाहिजे. तुमचे शिक्षक लोक जे आहेत की नाही, त्यांनी अभ्यास करून करून पुढे ते शिक्षक झालेले आहेत. इथं कॉलेजचे विद्यार्थी किती आहेत? BA ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी हात वर करा बरं. ग्रॅज्युएशन जे नाहीत का? वा वा वा, इकडे आहेत काही काही. बरं बरोबर, हात खाली करा. शिक्षक लोक तुमचे क्रांतिकारी आहेत, माहिती आहे का विद्यार्थ्यांना? का माहिती आहे का तुम्हाला? सांगा बरं का? कारण त्या सगळ्यांची लग्न झाली. या जगात 3 क्रांत्या असतात, हसायची गोष्ट नाही हे. शिक्षकांना सांगतो, या जगातली पहिली क्रांती म्हणजे आपलं पोरग जर मोबाईलवर व्हॉट्सअपवर असेल तर त्याच्या हातचा मोबाईल हिसकावून घेणे आणि त्याच्या हाती एखादं पुस्तक देणे, ही जगातली पहिली क्रांती आहे. दुसरी क्रांती कोणती आहे माहिती आहे? एखाद्या कवीला तुम्ही निमंत्रित करणे आणि त्याच्या कविता ऐकायला थांबणे, ही दुसरी क्रांती आहे. आणि तिसरी क्रांती म्हणजे बऱ्याच लोकांचे लग्न झालेले आहेत, लग्न झाल्यानंतर एकाच आतंकवाद्यासंग अख्खी जिंदगी काढली, हे तिसरी क्रांती आहे. सगळ्या शिक्षक आणि शिक्षिकांसाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. ते सगळे क्रांतिकारी लोक आहेत. का मी कॉलेजचे विद्यार्थी का विचारलं? कारण करिअर कडे जरा सतर्क होणं गरजेचं आहे. नाही तर इतकी खतरनाक परिस्थिती समाजाची झालेली आहे साहेब. लग्नच होईना झालेत पोरांचे. मुलींचा काळ आलेला आहे, तसं मुलींचा काळ येणं चांगलं आहे, बरोबर आहे ना? माझा एक मित्र आहे रमेश, त्याला 26व्या वर्षी चांगले स्थळ आले, पण याचे नखरे एवढे, मला सुंदर पाहिजे, दिखणी पाहिजे, अशीच पाहिजे, तशीच पाहिजे. याच्या तोंडावर चिमणी हागत नाही. राहिला लग्नाचा, वय वर्ष 38 झालं. किती? डोक्यावर तर छप्परही उडून गेलं. एसटी मध्ये मुली याच्या शेजारी मस्त निवांत बसतात, काय तर आपल्या बापाच्या वयाचा फरक. पण लग्नाला पोरगी बघायला गेल्यानंतर काय प्रॉब्लेम होतो? पोरगी पाहायला गेला, पोरीच्या बापानं पसंत केलं, पोरगी म्हणे मग मला बी पसंत आहे. पण पोरीची आई आली पोहे घेऊन, आणि जसं याला पाहिलं चक्कर येऊन पडली ती. तिला किचन मध्ये नेलं, पाणी टाकलं, येतो. अरे काय झालं? अरे काय झालं? अहो माय, ह्यो तो माह्या वेळेला मलाही पाहायला आलता. फार खतरनाक विषय आहे. पण लग्न तुटण्याचं एकमेव कारण नाही. माझा एक मित्र आहे रमेश शांताराम काळे, त्याचं लग्न होत नाही, त्याचं एकमेव कारण त्याच्या जिभेला शेंडा नाही. बोबळा बोलतो थोडासा. आता याच्यात त्याची चुकी आहे का काही? त्याला नाव विचारलं की तो म्हणतो दनेश शांताराम ताले. पोरगी पाहायला गेलो, पोरीचा बाप म्हणे काय नाव आहे पोराचं? म्हटलं 1 मिनिट मी नाव सांगतो, गणेश शांताराम काळे नाव आहे पोराचं. बरोबर, पोरगं काही शिकलेलं बिकलेलं आहे का नाही? माझ्या आधी हेच बोललं, दियत झाले माझं, शिक्षत आहे मी, शिक्षत. हा भोगळा आहे बाबा, नको असा पोरगा आमच्या पोरीला. लग्नच होणे नाही. लग्नाचा राहिला. मला हे लॉकडाऊन झाल्यानंतर म्हटलं अनंत भाऊ, एखादी मुलगी आपल्यासाठी स्थळ म्हणून बघा. हे म्हटलं का तू बोबडा बोलतो, पण मध्येच बोलतो. म्हटलं तिथं पाहुण्यात नाही म्हणे मी एक शब्द बोलणार नाही, तुम्हीच माझं इंट्रोडक्शन करून द्या. म्हटलं जर बोलला तर हाणत हाणत घरी आणीन. नाही म्हणे मी एक शब्द बोलणार नाही. गेलो मग पोरगी पाहिले. पोरीच्या बापानं पहिलाच प्रश्न विचारला, काय नाव आहे पोराचं? म्हटलं 1 मिनिट बोल नको, गणेश शांताराम काळे नाव आहे पोराचं. बरोबर
पोरगा काही शिकलेला विकलेला आहे का नाही? म्हटलं हानी बीएड झालंय पोराचं, शिक्षक आहे पोरगा, वा 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 वा, पसंत आहे म्हणे आम्हाला, तर ना बाळ पोरगा दिसायला चांगला आहे, त्याला का माहिती आहे बोबळा आहे, पसंत आहे म्हणे आम्हाला. झाली पसंता पसंती. मला वाटलं जमलं, समाजसेवेचं एक काम आपण केलेलं आहे. नाही हो, ती नवरी मुलगी आली चहा घेऊन, चहा होता गरम, मला दिला आणि त्यालाही दिला. मी आपला हळूहळू घेतला, मला सवय आहे. हे जसं काही 10 दिवस जेलमध्ये होतं आणि आजच सुटलं, असा झुरकन झुरका मारला यानं. चहा होता गरम, याला लागला चटका. अरे म्हटलं काय झालं? दलम आहे. अरे हे का म्हणलं काय दलम? आता लग्न होणे, आता तुले देवाले सोळा लागते, आता खंडोबाच्या नावाला सांग भलं तुझे लग्न होत नाही. मला वाटलं आता संपलं. नाही नाही, पुढे आहे ती नवरी मुलगी, पुढे आली, तिनं डोक्याचा पदर वर घेतला, म्हणे असू द्या दलम तर दलम, फुतून फुतून पिऊन दाबा. मुलींचा काळ आलेला आहे, बैठे बैठे. पण मुलींचा काळ येणं चांगला आहे का वाईट आहे? वाईट आहे का चांगला आहे? चांगला आहे. कारण एक काळ होता की मुलांच्या घरचे असे मगरगट्ट झालेले होते. मुलींना म्हणायचे बाई चालून दाखव, बाई तुझे पाय बघू दे. आता मुली एवढ्या ऍडव्हान्स झालेल्या आहेत की मुली मुलांना म्हणतात मग चल रे चालून दाखव. विनोदाचा विषय बाजूला ठेवा, परंतु माझ्या मित्रांनो लक्षात ठेवा, हा हात दिसतोय तुम्हाला, हे किती आहेत? आता आता मुलांच्या किंवा पुरुषांच्या आयुष्यात जेवढी संकट असतात त्याच्या 10 पट जास्त मुलींच्या किंवा स्त्रियांच्या आयुष्यामध्ये असतात. मुलांना 24, 25, 26, 27, 28, 29, 30 वर्षापर्यंत सुद्धा घरचे म्हणत नाहीत की तू काय केलं. तो प्रयत्न अभ्यास करत असतो. पण मुलींना 22व्या 23व्या वर्षी घरचे म्हणतात की बाळा या वर्षी जर तू काही केलं नाही अभ्यासात तर तुझं लग्न फिक्स आहे. बरोबर आहे. परंतु आपली सगळी संतांची समाज सुधारकांची परंपरा काय सांगून गेली मित्र आपल्याला? महिलांचा आदर केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलं? महिलांचा आदर केला पाहिजे ना. करता का नाही तुम्ही? करता का? हातवर करा. कोण कोण करते? हात खाली करा. छत्रपती शिवाजी महाराज की वा वा. सगळे शिवाजी महाराजचे मावळे दिसतात तुम्ही मला. पण फक्त जय म्हणण्यापुरते आपण मावळे असलो पाहिजे का? नाही. हातात दोरा घातला शिवाजी महाराज की जय म्हटलं, डोक्याला चंदन लावलं म्हणून शिवाजी महाराजचे मावळे होता येते का? महाराजांचे विचार आपल्या अंतरंगात पाहिजेत. बरोबर आहे ना? नाही तर हातापायाच्या काळ्या आणि छातीच्या पत्रवळ्या, अगरबत्ती पैलवान झालेले सगळेच्या सगळे तरुण बेबीच्या देठापासून ओरडतात. आम्हाला जो नडतो त्याला आम्ही उभा आडवा फाडतो. याच्या कमरेवर पॅन्ट ठिकाणा झाली. आम्हाला जो नडतो त्याला आम्ही उभा आडवा फाडतो. गावात चोर सुटले, बैठे बैठे. लय वेळ झाला का? नाही नाही म्हणू नका, वेळ खूप झालेला आहे. आणि मी चांगला कवी आहे. आता शेवटच्या एका कवितेनं समारोप करणार आहे. काय तुम्ही फक्त सरळ बसतात, अशा हलू नका रे. मी चांगला कवी आहे, तुमच्या नशिबाला लागलेलो. मी थांबतोय तरी, नाही तर कवी लोक थांबत. एका ठिकाणी कवी लोक संमेलनाला गेले. 3 तासाचा कार्यक्रम होता. 5 तास झाले तरी कवी थांबले नाही. 1000 लोक होते, त्यातले 500 गायब झाले. तरी आमचे कवी खतरनाक असतात साहेब. तरी कवी थांबले नाही. मग 100च लोक राहिले, तरी कवी थांबले नाही. मग 4च लोक राहिले. 1, 2, 3, 4. म्हणजे कवी त्या संयोजकांनी म्हटले हे 4 लोक लय गर्दी दिसतात.
6 तास झाली तरी जागेवर हल्ले नाही. ते संयोजक म्हटले तुमचा आवरान तुम्ही जा घरी. ते चौघच्या चौघ कानानं बहिरे आहे, एकाला ऐकू येत नाही. सेन्सर गेले, डायनामो उडले त्यांचे, घरी सण होत नाहीत म्हणून इथं आणून ठेवले आणि आता इथं झोपणार आहे. तरी आमच्यातला एक कवी एवढा खतरनाक होता, म्हटला मी या 4 लोकांनाच ऐकवणार. त्यानं कविता चालू, पण आवाज गावात गेला. गावातले लोक काठ्याच घेऊन आले. असे 100 फुटार आले तरी कविता चालू, 10 फुटार आले तरी कविता चालू. त्यातला एक पैलवान पुढे आला, त्यानं काठी आदळली आणि या कवीकडे बघितलं. हा म्हटला माफ करा साहेब म्हणे, आता संपला कार्यक्रम, मारू नका म्हणे. तो पैलवान स्टेजवर बघायला लागला, आजूबाजूला शोधायला लागला. हा म्हटला काय शोधताय तुम्ही, माफ करा. तो पैलवान म्हटला तुम्हाला शोधत नाही म्हणे, तुमचं काही चुकलेलं नाही, तुम्ही चालू ठेवा. तुम्हाला इथं कोणी बोलावलं, त्याला शोधतोय म्हणे मी, आधी त्याला बघतोय मग तुम्हाला बघतो. मला इथं बोलावणारे चौगुले सर, जे काय बघायचंय ते त्यांच्याकडं बघून घ्या. दुःख उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वा वा, ही कविता ऐकली का तुम्ही? कुठं ऐकली? होय, ऐकली कविता आहे. या जगात गौतम बुद्धांनी सांगितलेलं सर्वश्रेष्ठ नातं कोणतं आहे? मैत्रीचं नातं आहे. मला बरंच काही बोलायचं होतं, पण तुम्हाला भूका लागलेल्या आहेत म्हणून मी या कवितेनं समारोप करतोय. नाही नाही म्हणू नका, मगाशी हो म्हटले तुम्ही, खोटं बोलू नका. नाही नाही, तुमच्यामुळे थांबलोय मी संध्या आहे 4 आहे साहेब बंद होते का? हा, बाकीच. पण ते तुझ्या गावावरून नावाची कविता आहे प्रेमावर. कशावर आहे? आणि आता समाजात प्रेम करणारी लोक राहिलेली नाही. आता तर इन्स्टंट झालेल्या आहेत सगळ्या गोष्टी. तो मोबाईल आल्यामुळे एवढी दलिंदर परिस्थिती झालेली आहे. तुम्ही जोपर्यंत सायलेंट राहत नाही तोपर्यंत मी कविताच घेत नाही. आता बैठे बैठे संकट असतात. आपण म्हणतो ना की बा पुरुष हा श्रेष्ठ असतो, पण लक्षात ठेवा सामान्य माणूस किती वेदना सहन करू शकतो माहिती आहे का मित्र? तुम्हाला आपल्याला काटा रुतला की वेदना होतात ना, त्या वेदना मोजता येतात. सामान्य माणूस फक्त 47 डेल युनिट इतक्याच वेदना सहन करू शकतो. जर आता याच्यातलं काही आवडलं तर मुलींच्या आधी सुद्धा आवडल्यानंतर मुलांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. काय थांबा, सामान्य माणूस किती वेदना सहन करू शकतो? फक्त 47 डेल युनिट इतक्या वेदना सहन करू शकतो. पण ज्या वेळेस एक स्त्री एका बाळाला जन्म देत असते, तिला होणाऱ्या वेदना ह्या 57 डेल युनिट इतक्या असतात. म्हणजे सामान्य सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन एका बाळाला जन्म देणारी स्त्री असते. तुम्ही चिता बघितली आहे का सगळ्यांनी? अख्खा माणूस जळतो चितेवर, काही जळत नाही. माणसाची हाडं, माणसाच्या अस्थी, आणि सायन्स सांगतं माणसांच्या हाडांची निर्मिती कशी होते. आईच्या गर्भात बाळ असताना आईच्या दुधापासून बाळाच्या हाडांची निर्मिती होत असते. म्हणजे ती चिता सुद्धा म्हणत असेल की छोटी मोठी प्रत्येक गोष्ट जाणण्याची ताकद माझ्यात आहे, पण आईचं दूध जाळण्याची ताकद अजूनपर्यंत माझ्यात आली नाही. हे स्त्रीचं श्रेष्ठत्व असतं. ही स्त्री आपली बहीण असते, आपली शिक्षिका असते, आपली आई असते. लक्षात घ्या मित्र, आईपेक्षा श्रेष्ठ कोणी आहे का?
बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है। बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटकता रहा। बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है। एक दिन उसी मंदिर से आवाज आई, अबे माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है। माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है। या आपल्या आईला, आपल्या शिक्षकेला, आपल्या बहिणीला, या समाजात वावरत असणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आपण आदर दिला पाहिजे। सून झालं घरदार, खोपा राहिला पडून, काळजातली चिमणी बघा चालली उडून, लेकी बाईच जगण बाहुलीचा खेळ सारा, एक जळणारी वात उजाळते दोन घरा। खूप कठीण आयुष्य असतं मुलींना, तुमचं मला माहित आहे, परंतु तुम्ही आज हे व्याख्यान लक्षात ठेवा। यातलं काही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, या जिंदगीत तुम्हाला जेवढं काही करायचं आहे ती प्रत्येक गोष्ट तुम्ही करू शकता। तुमच्या डोक्यावर खूप जबाबदाऱ्या असतात, घरच्या, संसाराच्या, आई वडिलांच्या, घरकामाच्या, पण या सगळ्यातनं आपण पुढे गेलो आणि त्या गोष्टी पण गरजेच्या असतात। मुलगी बहु शिकली परी स्वयंपाक नाहीये घरी, कामाविना लंगडी ती काय शिक्षण कामाचे, मुलाला काम करता नाहीये, घरचे पाणी भरता नाहीये, कामाची त्याला लाज वाटे, काय शिक्षण कामाचे। गावावर आली गुंडांची झाडं, विद्यार्थी दारे लावले, वाडवडिलाच्या अब्रूची धिंड, काय शिक्षण कामाचे। शिक्षण आपल्याला स्वाभिमानी बनवणार असलं पाहिजे। खडवायला उंबऱ्यासारखा, या जगातलं सर्वश्रेष्ठ नातं कुठलं आहे मित्र? मैत्रीचं नातं आहे। तुमच्याकडे मित्र आहेत ना एकमेकांकडे, आहेत का? कुणाकुणाकडे मित्र आहे हात वर करा बरं सगळेजण। किंवा मैत्रीण आहे ज्याला आपण सांगू शकतो। इकडे शिक्षकांमध्ये मित्र कुणाकुणाकडे आहे जिवलग, हात वर करा, लहान व्हा, लहान व्हा। हात खाली करा, वा 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 वा। मला आता आनंद पटला की तुमच्याकडे जवळ किंवा मैत्रीण आहे, पण ज्यांनी हात वर केले नव्हते याचा अर्थ त्यांना मित्र किंवा मैत्री। मग त्यांनी काय करा, घरी गेल्यावर एका कपात पाणी घ्या, ती मारा त्याच्यात। मित्राशिवाय काही नाही। गौतम बुद्धांनी सांगितलेलं नातं जात धर्म पंथ पक्ष लिंग वर्ण भेद या सगळ्यांच्या पलीकडे एक नातं उभं असते, त्याचं नाव आहे मैत्री। काय नाव आहे? काय नाव आहे? काय नाव आहे? दुःख अडवायला उंबऱ्यासारखा। माझ्या कविता आवडतात का तुम्हाला? मी एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा करणारा कवी, शेतकऱ्याचा पोरगा आहे मी। इथं बरेच लोक शेतकरी बसलेले आहेत साहेब, एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा करणारा कवी नाही बरं का आपण। मी 2 ओळीची फक्त शेतकऱ्यावर कविता लिहिली होती, महाराष्ट्रानं खूप व्हायरल केली। 2 ओळीची। बऱ्याच दिवसानं त्या झोपडीत लकलकाट दिसतोय, शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय? बऱ्याच दिवसानं त्या झोपडीत लकलकाट दिसतोय, शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय? दिवाळी नाय, दसरा नाय, यानं घरातच प्रेत झाडलं का काय? शेतकऱ्याची भावना आहे की शिक्षकांसाठी, सगळ्या ज्येष्ठ लोकांसाठी आहे बरं काही। शिक्षकाच्या वेदना कुठल्या सरकारला कळल्या हो? मी कुठल्याच सरकारचा विरोधक नाही आणि कुठल्याच सरकारचा परिपूर्ण सपोर्टर नाही। शेतकऱ्यांसाठी कामं करणारी प्रत्येक सरकार मला आवडते, मग कुठलंही सरकार असू द्या। कारण शेतकरी आत्महत्या करते त्या दिवशी तो आत्महत्या करत नाही, मनातल्या मनात त्यानं त्याच्या आधीच
15-20 दिवस आत्महत्या केलेली असते. दररोज येतो बाबडीच्या झाडाकडे बघतो, त्याला आई वडील पत्नी मुलं आठवतात, तो घरी जातो, आत्महत्या करत नाही. परत दुसऱ्या दिवशी बाबडीच्या झाडाकडे जातो, पण आत्महत्या करत. हे सगळं कोण बघत असतो? लोकांना दिसत नाही. त्याचा जो बैल असतो ना, त्याची बैल जोडी, त्या बैलांना लक्षात येतं की आपला मालक दररोज त्या बाबडीच्या झाडाकडे बघतो, हा एक दिवस कार्यक्रम करणार आहे. त्या बैलांना काय वाटतं आपल्या मालकाप्रती? मी 2 ओळीत ते टाकण्याचा प्रयत्न केला. जर तुम्ही खरे शेतकरी असाल तर तुमच्या काळजाला चिरत जातील माझ्या ओळी. त्या बैलांची काय भावना आहे? बरोबर बेडे बेडे 2 आऱ्या मार माले भेऊ नको र. आरी समजते का सगळ्यांना? आरी ते काळी असते काठी, त्याला एक खिळा असतो. 2 आऱ्या मार माले भेऊ नको र, सोडून पण मालका तू जाऊ नको र. 2 आऱ्या मार माले भेऊ नको र, सोडून पण मालका तू जाऊ नको र. उठ गड्या झोल आता खाऊ नको र, उठ गड्या झोल आता खाऊ नको र. त्या बाभळीच्या झाडाकडं पाहू नको र, त्या बाभळीच्या झाडाकडं पाहू नको र. ह्या कविता असे शब्द लिहिणारा, एक शब्दांची झोळी घेऊन फिरणारा मी फकीर कवी आहे, लक्षात घ्या. या मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा कवितेनं महाराष्ट्रभर जवळजवळ 1 लाख व्हिडिओ बनले. त्याच्यावर युट्यूबला, इंस्टाग्रामला, बॉलिवूडला. आता परत ते अजय गोगवले, आर्य आंबेकर यांच्या आवाजात येईल गाणं. परंतु एवढं गाणं हिट होऊन सुद्धा मला आनंद झाला नाही. मला सगळ्यात जास्त माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला? मला परभणीवरनं एक फोन आला. परभणी माहित आहे सगळ्यांना? त्या परभणीवरनं मला संध्याकाळी 5:30 वाजता एक फोन आला. मला म्हटलं दादा 2 मिनिटं वेळ आहे का? म्हटलं बोला. काही नाही म्हणे, 15-20 दिवस मित्राचा मेसेज नव्हता म्हणे काही. अचानक म्हणे दुपारी 2:15 म्हणे मेसेज आला मित्राचा, काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गड्या, आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस. माझ्या डोक्यात ट्यूब पेटली म्हणे. मी गाडी काढली, त्याच्या घरी गेलो. हॉलमध्ये त्याचे आई वडील बसलेले होते. मी तिथं थांबलो नाही म्हणे. आतमध्ये गेलो तर पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता, पायाखाली स्टूल घेतलेला होता, कार्यक्रमाची तयारी झालेली होती. मी त्याचे पाय धरले म्हणे, त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला म्हणे. रडता रडता त्याला खाली उतरवलं. तुम्हाला का फोन केला म्हणे दादा? कारण त्याला हाताची मूठ बांधलेली होती म्हणे. ती मूठ मी उघडली, त्याच्यात एक 4 ओळीची चिठ्ठी लिहिलेली होती. त्या चिठ्ठीत 4 ओळी लिहिलेल्या होत्या. का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. अबे म्हटलं मग त्याच्याकडे ते, मी त्याच्याशी बोलतो. नाही म्हटला दादा, आताच ही घटना घडून गेलेली आहे, वेळ ही नाही आहे, मी तुम्हाला नंतर कधीतरी बोलायला देईल. पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे, ज्या कोण्या कवीनं ही कविता लिहिलेली आहे त्यांना एकदा आपल्या घरी बोलव म्हणे. माईनं मला त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे. आपल्या कवितेला सर्वोच्च पुरस्कार हा भेटला त्या मित्र वणव्यामध्ये गारव्यासारख्या कवितेला. कारण मित्र म्हणजे काय असतो? तुम्ही कोरोनाचा काळ जरी बघितला ना, सगळ्यांनी लहानपासून म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांसाठी एक नातं महत्वाचं आहे बरं हे मैत्री. कारण याला गरीब श्रीमंत कशाचीच फिकीर नसते या नात्याला. मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र हुशार असतो, मित्र मंद असतो, पण तो जोपर्यंत सोबत आहे ना, दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. मित्र शेंबडा जरी असला तरी तो आपल्याला कधी आत्महत्या करू देणार नाही. म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि आपण मरेपर्यंत तो जपला पाहिजे. हा कोरोनाचा काळ जरी आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल, एकमेकाला हात लावत नव्हते लोक. या कोरोनाच्या काळात एकमेकाला हात लावत नव्हते लोक. अशा काळामध्ये मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र होते. म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो. दुःखाडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये
वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, चालताना मध्ये रात आली कधी, रात्र प्रत्येकाच्या आयुष्यात आहे संकट, प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, पण खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा एखादा मित्र आपण गमावला पाहिजे. एक छोटासा मेसेज आला, एवढा व्हायरल केला पोरांनी की घर में आग लग गई, सब चल गया, सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए, पूछताछ करके चले गए, बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है, अबे क्या क्या बचा है, मैंने कहा अबे सब कुछ जल गया, बस मैं बचा हूं, बाकी बचा ही क्या है, तो उसने गले लगाकर कहा अबे पगले फिर जला ही क्या है. चालताना मध्ये रात आली कधी, चालताना मध्ये रात आली कधी, मित्र येतो पुढे, मित्र येतो पुढे, काजव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, गावगा हिंडतो देव शोधायला, गावगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ. चौगुले साहेब माझे जीवलग मित्र आहेत बरं. कावुगा हिंडतो देव शोधायला, कावुगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ, मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मैत्री साधते. काय झालं काकाला? महाराष्ट्राच्या राजकारणाची एवढी खतरनाक परिस्थिती झालेली आहे, सगळ्या ज्येष्ठ लोकांना सांगतो, एकाच खेटर एकाच्या पायात राहिलेलं नाही. सत्ता कोणाची आहे हेच माहित नाही. मी कुठल्या पक्षाचा सपोर्टर नाही बरं, पण राजकारणाचा विषय साहेबांकडून निघाला म्हणून मी तुम्हाला सांगतो. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात बाया उखाणे घ्यायला लागल्या आजच्या राजकारणाबद्दल. एका बाईनं हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात उखाणा घेतला, हे म्हणे फक्त माझे पती नाही, हे माझ्या काळजाचे ठोके आहे. ठोके नाही म्हटले बरं. जागृत आहे ना सगळी मागची लोक. ही कविता तुमच्या सगळ्यांसाठी आहे. लहान बरोबर तुम्ही बघता ऐका, शांत बसा. हे म्हणे फक्त माझे पती नाही, हे माझ्या काळजाचे ठोके आहे, पण मी त्याला शोधते ज्याची या चळवळी मागे डोके आहे. मी त्याला शोधते ज्याची या चळवळी मागे डोके आहे. आणि साहेबांचं नाव घेते, काय झाडी काय डोंगर बाकी सगळं होते. ते राजकारणी लोक लय खतरनाक असतात. लहान पोरं तुम्ही लक्षात ठेवा, पुढे जात असताना राजकीय लोकांच्या नादी लागायचं नाही. राजकीय लोक सगळेच्या सगळे बोगसच असतात असं नाही. चांगले असतात. आपल्या या शाळेच्या ग्राउंड मध्ये जर काही लोक राजकीय असतील तर ते समाज करण्यात असं आपण गृहीत धरू, कारण मला इथून घरी जायचं आहे. एका नेत्याचं पोरग साहेब त्या नेत्याला म्हणते, बाबा मला राजकारणात यायचं आहे.
ते पोरग तो नेता म्हणतो फसवता येते का तुला लोकांना? रक्तात फसवेगिरी नाही, तोपर्यंत राजकारणात येता येणार नाही. ते पोरग म्हणते बाबा मी तुमचंच पोरगाव ना. मग ते रक्तात आली असेल ना माझ्या फसवेगिरी. काय म्हणे चांगला करू नको, तुला राजकारणात येता येणार नाही म्हणजे नाही म्हटलं मला राजकारण शिकायचंय म्हणजे शिकायचंय. असं का? चाल म्हणे तुला राजकारण शिकवतो. त्याला शेतात नेतो, म्हटलं आंब्या झाडावर चढ. ते चढतय. आता म्हटलं वरनं उडी मार. हो म्हणे पडल ना मी, लागेल ना मला, काळजी करू नको म्हणे, मी खाली उभा राहतो तुला पकडतो. पकडसाल ना म्हणे बाबा. अबे म्हणे विश्वास ठेव मायावर, मी बाप आहो तुझा. पोरग उडी मारते वरून. आता ह्यो राजकारणी पक्षप्रमुख झाडाखालनं बाजूले सरकतो. ते आदळतोय जमिनीवर, रडता रडता म्हणते बाबा विश्वासघात केला तुम्ही, मला पकडलं नाही. अबे म्हणे राजकारणातला हा पहिला धडा आहे. राजकारणात स्वतःच्या बापावर विश्वास ठेवायचा. म्हणजे तुम्हाला भोंग्याचा माहित आहे का? भोंग्याचा वाद फार प्रसिद्ध झाला होता. भोंगे हटाव, आणि कोण हटवायचे? आपणच हटवायचे. ते परत स्टेटमेंट झालं, अलीकडचे पलीकडचे सगळे नेते त्याच्यावर कमेंट करायला लागले. काही गरज आहे का? ते सगळेच्या सगळे नेते प्रसिद्धीसाठी हापापलेलेच असतात. असं नाही, काही लोक चांगले असतात. आमच्या गावात इलेक्शन चालू झालं की ते गाड्यांवर भोंगे फिरतात आणि त्याच्यावर गाणे, तुमच्या राजाला साथ द्या. तुमच्याकडे असतात का ठिकाणी? तुमच्या राजाला साथ द्या. म्हणजे किती गुडघ्यात मेंदू असतात बघा हे नेते. ह्यो राजा, तुमच्या राजाला साथ द्या, आणि आपण प्रजा. काय रे झेंडूबा असतात का गाणे? तुमच्या राजाला साथ द्या, दारू प्याला 50 द्या. और राजा फक्त एकच, छत्रपती शिवाजी महाराज, बाकी सगळी प्रजा. पण राजकीय लोकांची मला भीतीच वाटते. कोण्या पक्षात कधी जातील आणि कोण्या पक्षात कधी येतील सांगता येत नाही. मी याच्यावर भोंगा नावाची कविता लिहिली. पुढे जर मी भविष्यात कधी तुमच्याकडे आलो तर मी ती भोंगा नावाची कविता तुम्हाला नक्की ऐकवील. आता आपल्याकडे पोरं जरा गडबड करतायत कारण त्यांना भुका लागलेल्या आहेत. म्हणून मैत्री कविता जिथं आलेली होती 2 कळवे राहिले ते घेऊ का नाही? गारव्यासारखा कावुगा हिंडतो देव शोधायला. सपकाळ साहेबांनी गडबड करायच्या आधी आपण इथं होतो, बरोबर आहे? कावुगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ, मंदिरासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना. जाविलग तू तिला, जाविलग तू तिला, वासरासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी. मुखवटे घालून जगत असतो आपण. इंजिनियर, डॉक्टर, वकील. आपला मित्र एखादा शेतकरी गरीब असतो म्हणून त्याला सांगू नका मी इंजिनियर आहे. मित्राच्या पुढे गेल्यानंतर सगळे मुखवटे फेकून द्या, कारण मित्रासाठी मित्र हा फक्त मित्र असतो, बाकी तो कुणीच नसतो. फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी. भेट रे दोस्ता, भेट रे दोस्ता, दोस्ता सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. चालताना मला
देह ठेवासा. शेवट आपल्या कवितेचा आणि आपल्या या छोट्याशा कार्यक्रमाचा सुद्धा शेवट. बैठ बैठे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते? मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज. जेवढे शिक्षक बसलेले आहेत, शिक्षिका बसलेल्या आहेत, जर तुमच्या मित्रांशी मैत्रिणींशी तुमचे काही वाद झाले असतील तर माफ करून टाका, माफी मागून टाका, काही शिल्लक राहत नाही. आपल्या आधी 100-150 वर्ष आधी जी लोक होती त्यातला काही माणूस आज जिवंत नाही. आपल्यानंतर 100-150 वर्षानंतर आपल्यातला एकही माणूस जिवंत असणार नाही. आपले फोटो झालेले असतील, भिंतीला लावतील आणि येणारी पिढी ते फोटोही काढून टाकील, घरात जागा नाही म्हणून माफ करतलं पाहिजे. गौतम बुद्धांनी सांगितलं, चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा, आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे. म्हणून माफ करत राहिलं पाहिजे. मित्राला सांगा, तू चुकलायस तरी मी तुझ्या सोबत आहे. भावना किती शुद्ध पाहिजे, शेवटचा मुद्दा सांगतो. मित्राने जरी दगा केला त्याला सांगा, 2 वेळा, 10 वेळा, 100 वेळा चुकला, मी तुझ्या सोबत आहे. तुमचा एखादा फोन एखाद्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करू शकतो, त्याला सांगा सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनेचा ही करू शृंगार हरतसे मजबूत असते मैत्रीचे, गैरसमजाचे नको पंधार मित्रा, तू दगा केलास आता चल असू दे, मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा, आणि वेगळे सावज नको लावू गळाला, वेगळे सावज नको लावू गळाला, तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा, तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा जाळताना मला देह ठेवासा. ती दक्षिणेकडे पाय करा आणि उत्तरेकडे पाय करा. मला जाळताना कसं ठेवा, माझी शेवटची इच्छा, जाळताना मला देह ठेवासा. कसा? हात खांद्यावरी टाकल्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा जाळताना मला देह ठेवासा. खांद्यावर हात टाका सगळेजण, सगळे गुरु खांद्यावर हात टाका एकमेकांच्या. तुम्ही मुलींनो खांद्यावर हात टाका एकमेकांच्या. वा 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 वा. मैत्रिणी आहे ना तुम्ही मित्र आहे ना, एकमेकांच्या आयुष्यासाठी आपण आधार दिला पाहिजे की नाही. शिक्षक लोक एकदा विनंती आहे, खांद्यावर हात टाका सगळेजण. लहान होऊन जावं, लहानपण दे का देवा, मुलगी साखरे का वा. रत्न कोर. शिक्षिका ज्या आहेत तुम्हाला, तुमचे शिक्षिका जे आहेत, तुम्ही खांद्यावर हात टाका. तुमचे भांडणं असतील ते घरी जाऊन बघू आपण. खांद्यावर हात टाका पहिले. टाकले का? इकडे टाका ना. हो साऊंडवाले खांद्यावर हात टाका. आता साऊंड राहू द्या इकडे. हा वा 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 वा. इकडे ज्येष्ठ लोक सगळे फार आदर. क्या बात. एकदा सर आहे बा, खांद्यावर हात टाका. नाही एकदा लहानपण काय तुकोबाने सांगितलं, लहान होऊन माणसानं जगलं पाहिजे. वा वा. टाका सर, टाका टाका. क्या बात. खांद्यावर हात टाका सगळ्यांनी. 1 2 साडे माडे 3 टाकला. आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे माझ्यासोबत 2 ओळी म्हणा फक्त. बरोबर आहे. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा. हात खांद्यावरी टाकल्यासा. मुलींनो खरं टाका पटकन. तुम्हाला कुठल्या भाषेत सांगायला लागतं. जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा. हात खांद्यावरी
हात खांद्यावरी टाकल्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा दुःख अडवायला उतऱ्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा गारव्या सारखा गारव्या लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी.